बुलढाणा जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या पथकावर हल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अंढेरा फाट्यावर रेतीच्या टिप्परने तहसीलदारांच्या वाहनाला धडक देत शिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात प्रशासनाची कारवाई सुरू असतानाच अंढेरा फाट्यावर धक्कादायक प्रकार घडला। 19 ऑगस्ट रोजी देवगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ आणि त्यांचे पथक अवैध रेती वाहतुकीवर कारवाईसाठी गेले होते। यावेळी रेतीच्या टिप्परने तहसीलदारांच्या वाहनाला धडक देऊन शिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। त्यानंतर ब्रिझा कार आडवी लावून टिप्पर पळवून नेण्यात आल्याचे FIR मध्ये नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी हर्षल मनोहर आंबोरे आणि एका अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे 15 ऑगस्ट रोजीच तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता। या घटनेमुळे महसूल आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून फरार टिप्पर आणि आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे।